श्री स्वामी समर्थ. आम्ही चाललोय आता स्वामींच्या दर्शनाला, तुम्ही पण या. पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही खूप प्रेम दिलं, तसंच या ब्लॉग मध्ये प्रेम द्या आणि शेवटपर्यंत नक्की पहा. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, कोणी स्किप करू नका. स्वामींचे दर्शन घ्या. बनायची तुला, काय बनायची तुला? तू क्रिकेट फार खेळतो. राधे 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 राधे. जास्त दूर नाही, आता जेवढंच आहे. स्वामींच्या मंदिराजवळ पोचलोय आम्ही. श्री स्वामी समर्थ मंदिरात आलोय. स्वामींचे मंदिर चालू झालंय. कृषीचे श्री स्वामी समर्थ करा. आजीला राधा, आजीने कसा शिंगार केला आहे बाबांच्या, त्याला पाहू आपण. स्वामींचा शिंगार खूप छान केला आहे, ताईंनी केला आहे. ताईंना विचारू आज स्पेशल म्हणजे शिंगार करण्याचे कारण काय आहे. आज गुरुवार आहे, गुरुवारमुळे खूप छान शिंगार केला जातो, सजवलं जातं स्वामींना. प्रसाद भरपूर येतो, सेवेकऱ्यांची आरती असते, सेवेकरी भरपूर आहेत मंदिरात. सगळी तयारी करतात, सगळं व्यवस्थित करतात. केळी भरपूर येते, सगळं फुलाची सजावट असते. स्वामींना फुलं भरपूर आणतात लोक, सेवेकरी. भरपूर छान सजवलं जातं. ताईंनी जे सजवलं आहे ते सगळी. पण डमरू आणि हे पहिलं नव्हतं ना इकडे. हे डमरू आणि हे चांगले दिसते ते. बाय बाय. इकडं नाही, इकडं नाही. चला फायनली दर्शन झालंय. आता त्रिशूलचं पण प्रसाद वगैरे घेऊ. हे डोकं टेक बेटा राधा. ओके ओके. स्वामींना आता बाय बाय. फायनली स्वामींचं दर्शन झालंय. आज स्वामींच्या जो सजावट होती ती फार सुंदर प्रकारे केली होती ताईंनी. तर तुम्ही पण असे जे गुरुवारचा जो स्पेशल ब्लॉग असतो त्रिशूलचा, तो नक्की पाहत राहा. आणि आपले जे घरचे असतील त्यांनाही शेअर करा. आणि त्रिशूलच्या आयडीला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींवर श्रद्धा असेल तर त्रिशूलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण ब्लॉग पाहत राहा. असेच नेक्स्ट ब्लॉगसाठी त्रिशूलला प्रेम द्या. बाय बाय.